नमस्कार. अंतरंग महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलवरती मी दिनेश बोगले आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय तसा थोडासा वेगळाच आहे. वेगळा म्हणण्यापेक्षा अंतरंग महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलच्या नावाला साजेसा आहे. काही पहिल्यांदाचे आम्ही जे काही व्हिडिओ वगैरे रेकॉर्ड केले ते अशा गूढ विषयांवरती होते आणि आम्ही असं पहिल्यापासूनच विचार करत होतो की नुसतेच हे गूढ विषय न चालवता किंवा हॉरर नुसताच न चालवता आपल्या अंतरंग महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलच्या नावाला साजेसं काहीतरी काम व्हावं आणि त्या दृष्टीने आम्ही हा प्रयत्न करतो आहोत. प्रयत्न तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा. हळूहळू आम्ही प्रगती करत जाऊ. जसे जसे आम्ही पुढे जाऊ, जसं जसं आम्हाला त्याच्यातलं नॉलेज मिळत जाईल त्याप्रमाणे आम्ही चेंजेस करत जाऊ. पण तुमची साथ असणं फार गरजेची आहे. चला तर आपला जास्त वेळ न घेता आपण ह्या आजच्या पॉडकास्टला सुरुवात करतो आहोत. आणि आम्ही सध्या ह्या मे महिन्याच्या काळामध्ये आम्ही कोकणात एक फेरी मारली आणि त्या कोकणातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो. एक समजा ना की पर्यटन विकासाला चालना मिळावी हा आमचा प्रामाणिक उद्देश आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे हे पेड व्हिडिओ नाही आहेत. आम्ही कधी यापुढेही पेड व्हिडिओ करणारही नाहीत. देवाने आम्हाला चांगल्या प्रकारे दिलेला आहे. आमचा उद्योगधंदा वेल सेटल आहे. त्याच्यातून आम्ही हा एक हॉबी समजा आमची किंवा आमचा एक महाराष्ट्रासाठी काहीतरी आमचं एक योगदान असावं, काहीतरी बाकीच्यांप्रमाणे आम्हाला काहीतरी करायला मिळावं म्हणून आम्ही हा एक छोटासा प्रयत्न चालू केला आहे. कोकणामध्ये आपल्या वेंगुर्ल्यातले प्रसाद गावडे तर तुम्हाला माहीतच असतील. तर त्यांचं जे काय आज कोकणासाठी योगदान आहे ते संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्र आज त्यांचं पाहतोय. आम्ही त्यांना वेळोवेळी त्यांच्या चॅनलवरती मेसेज करून सांगत असतो की दादा आमच्याकडून जर तुम्हाला जर हातभार लागला किंवा काही जर आमच्यातर्फे जर काय मदत आम्ही करू शकलो तर आम्ही करू. पण ते शक्यतो कोणाची मदत घेत नाहीत. आमच्यासोबत आज कोकणामध्ये असणाऱ्या गेलेल्या कित्येक पर्यटकांनी त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण ते सहजासहजी कोणाबरोबर कॉन्टॅक्ट करत नाहीत. चांगलं आहे. अगदी स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या चॅनलमार्फत स्वतःच्या योगदानातून ते आज कोकणासाठी करतायत. त्यांचं कौतुकच करावं लागेल. असो, विषय आपला असा आहे पुढचा की आज आम्ही महाराष्ट्रासाठी प्रत्येकाने प्रत्येकाच्या राज्यासाठी आणि त्याच्या विभागासाठी काम करावंच. आमच्या चॅनलचं नाव आहे अंतरंग महाराष्ट्राचा. देश तर आपल्या सर्वांचाच आहे. आपण सगळेच भारतीय आहोत. पण महाराष्ट्रात जन्म झाला, मराठी म्हणून जन्म झाला तर आपण या मातीचे काहीतरी देणं लागतो. म्हणून हा चॅनल आहे. आणि जो काही आमच्या ह्यापुढे खटाटोप चालत राहील तो या मातीसाठी राहील. तर आम्ही कोकणात जायचा निर्णय घेतला आणि कोकणातला पहिला पडाव आमचा रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे होता. गणपतीपुळ्याला दर्शन घ्यायचं, तिथले आजूबाजूची काही ठिकाणं एक्सप्लोअर करायची असं आमचं ठरलेलं. कोकणातले रस्ते पाहायचे होते. बरीच वर्ष झालेली आम्हाला, 4 वर्ष जवळजवळ आम्ही कोकणामध्ये गेलो नव्हतो. अगदी कोकणातल्या रस्त्यांना लागलो. मध्ये मध्ये काही काम अजून इंदापूर वगैरे मला वाटते त्या ठिकाणचं बाकी आहे आणि बाकी बऱ्यापैकी रस्ते झालेले आहेत. ह्या रस्त्यांच्या मार्फत सुद्धा मला एक शासनाला कळवायचं आहे की एकतर ह्या कोकणातल्या रस्त्यांना फार विलंब झालेला आहे. म्हणजे म्हणतात की मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवे आज पूर्णत्वास आला आहे. अगदी हल्लीच्या काळात सुरुवात झालेला आणि आज जवळजवळ 13-14 वर्ष होत आहेत. त्याच्यापेक्षाही कदाचित अधिक काळ लोटला आहे माझ्या माहितीप्रमाणे. आणि कोकणातला हायवे अजूनपर्यंत पूर्ण होत नाही.
असो तो नेत्यांचा भाग झाला. पण मला एक सांगावंसं वाटते की तुम्ही कोकणातले आज टोल चालू करताय, पण त्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांवरती मध्येच अचानक एवढे डीप खड्डे आहेत की त्याच्यात बरेचसे ॲक्सिडेंट पण होऊ शकतात. 4 व्हीलर्सचे टायर फुटू शकतात, कारण की शार्प धार आहे त्या कॉन्क्रीटच्या खड्ड्यांना. तर त्याच्याकडे एक थोडासा आमचा जर हा व्हिडिओ त्या शासनामधल्या काही लोकांपर्यंत जर पोचला तर त्यांनी नक्की तो त्याच्यावरती काही ना काही तोडगा काढावा. बाकी रस्ते सुंदर आहेत. पूर्वीची जी मजा होती ना कोकणात जाण्याची, नागमोडी वळणं असतील, दुतर्फा झाडं असतील मोठी मोठी, वडाची, पिंपळांची, अनेक झाडं, आज ती झाडं नाही आहेत. आज ती रस्त्यांवरची ती सावलीही नाही आहे. रस्ता जरी अगदी रुंद असला, सुसाट त्याला वेग असला, तरी सुद्धा ती जी कोकणातली जी काय म्हणाल तुम्ही, एक कोकणातलं जे वातावरण होतं ना, ते त्या रस्त्यांवरून जाणवत नाही. आपल्याला मुळीच जाणवत नाही की आपण एक कोकणात चाललेलो. तर त्या दृष्टीने काहीतरी दोन्ही बाजूला रस्त्याच्या किंवा रस्त्याच्या मध्यभागामध्ये असं जर काय करू शकत असाल तर ते नक्की करावं. मूळ कोकणातल्या स्थानिक लोकांना काय करायला पाहिजे किंवा ते कशा आपल्या चॅनलच्या मार्फत येतील, तो आम्ही एक प्रयत्न करणार आहोत. आमचा संपूर्ण दौरा अखंड महाराष्ट्रभर राहणार आहे, पण आम्ही कोकणात गेले आताच्या वेळेला तर ती फेरी फुकट जाऊ नये, तिथलं काहीतरी आपल्याला मांडता यावं, म्हणून आमचा छोटासा प्रयत्न आहे. तर व्हिडिओला आपण पुन्हा सुरुवात करतो. विषय तुम्हाला कळला असेल की अंतरंग महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलने आपले विषय सामाजिक तसेच ह्या महाराष्ट्रातल्या औद्योगिक विकासापेक्षा अखंड महाराष्ट्रामध्ये पर्यटन विकास व्हावा याच्यासाठी आमचा हा चॅनल प्रयत्न करेल. आमच्या परीने अत्यंत मोठी मोठी लोक, काही यूट्यूब चॅनल तो प्रयत्न आधीपासून करतायत, पण आम्ही त्याच्यामध्ये खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करतोय. मेन तुम्हाला सांगायचं, गणपतीपुळ्याला तर बरेच जण तुमच्यापैकी गेले असतील. गणपतीपुळे तुम्ही पाहिलं असेल, आरेवारे बीचला गेला असाल. आम्ही ऐकलं आरेवारे बीच सुंदर बीच आहे. तसं जर बघाल ना तर कोकणातले सगळेच बीच अगदी सारखे आहेत. असं काही कोणामध्ये आम्हाला आता पुढे तो मी विषय घेणार आहे. देवगडचा जो समुद्राच्या किनाऱ्याने जो कुणकेश्वर पासून जो देवगडपर्यंत जो रस्ता होतो अतिशय सुंदर, तुम्ही तो पहा, नक्की जाऊन पहा. त्याच्याबद्दल आपण बोलूच, पण आता सध्या आरेवारेवरती येतो. आरेवारे बीच ॲक्च्युली आरे एक गाव आहे आणि वारे एक गाव आहे. गणपतीपुळ्यावरून ज्या वेळेला तुम्ही जाता त्यावेळेला वारेगाव सुरुवातीला येते, नंतर आरेगाव येते. वारे गावाच्या ज्या वरच्या टेकडीवरून, म्हणजे जो घाट उतारसारखा रस्ता आहे त्याच्या टेकडीवरून ज्यावेळी तुम्ही समुद्र बघता ना, खूपच सुंदर. म्हणजे मी तर म्हणेन ते एवढ्या गर्दीमध्ये, बरोबर आहे पर्यटक आहेत, सुंदर आहे, यावं, तिथे व्यवसाय चालतोय सगळं काय. पण आता ते आरे बीचवरची जी मी गर्दी बघितली ना, काय माहिती त्या ठिकाणी पोलिसांचा पण एवढा बंदोबस्त होता, सगळं काय होतं, परप्रांतीय व्यावसायिक होते. म्हणजे तो जो त्यावेळेचं जे वातावरण तिथलं जे बघितलं ना, ते मला फारसं आवडलं नाही. पर्यटनामुळे जर त्या ठिकाणचा, आज ते आरे गाव आहे
आणि तर त्या गावाच्या वातावरणाचा जर ऱ्हास होणार असेल ना, तर असला पण पर्यटन विकास काही कामाचा नाही. पर्यटन व्हावं, पर्यटनातून पैसा मिळावा, पण तो तिथल्या स्थानिकांना मिळावा. आज जर पर्यटन विकास जर आपण करता करता जशा प्रकारे मुंबईचा विकास झाला त्याच पद्धतीने जर कोकणातल्या प्रत्येक गावांचा विकास होणार असेल ना, तर ह्या पर्यटनाच्या विकासाला काही अर्थ नाही. त्याचा एक विचार नक्की व्हावा. तर वारे हे एक गाव आहे, त्याच्या त्या टेकडीवरून अतिशय सुंदर दिसतो समुद्र किनारा. तुम्ही तो पहा. ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला तिथले फोटोज वगैरे तुम्हाला पाहायला मिळतीलच, पण तुम्ही जाऊन पहा. आरे बीच जो आहे तो सर्वसामान्य सर्व समुद्र किनाऱ्यांप्रमाणे सपाट असा खालचा बीच आहे. भयंकर म्हणजे सीझनला तर म्हणजे तुम्ही मे महिना एप्रिल महिना तर तिथे भयंकरच गर्दी आहे. त्याच्यामुळे आम्हाला वाटलंच नाही की तिथे त्या गर्दीमध्ये तिथे जावं. आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि म्हटलं हे नॉर्मल सगळ्या समुद्र किनाऱ्यांप्रमाणे आहे. म्हणून आम्ही जरासं पुढे गेलो आरे बीचच्या, आणि लेफ्ट साईडला गाडी टर्न करण्यासाठी म्हणून अशी गाडी टाकली तर तिथे पुरातन भैरव मंदिर म्हणून आम्हाला एक त्याची चौकट दिसली. आम्ही गाडी आतमध्ये टाकली आणि भैरव मंदिराच्या आतमध्ये गेले. बाहेर 2 गृहस्थ बसलेले होते. त्यांनी विचारलं की तुम्ही कुठून आले? आम्ही म्हटलं आम्ही मुंबईवरून आलो आणि आम्ही असे प्रवासामधून चालले आहेत. तर हे आम्हाला मंदिर एक सुंदर दिसलं हो, तुमचं अतिशय जुनं मंदिर. म्हणून आम्ही त्या भैरव बाबांच्या मंदिराकडे कूच केली, आतमध्ये ते दर्शन घेतलं. मूर्तीचे आम्ही काही फोटो काढले नाहीत, कारण की बाकीच्या देवस्थानांकडे असं असते की मूर्तीचं आतमधले फोटो काढायचे नाहीत वगैरे वगैरे. तर हेही देऊळ असंच आहे. मग ह्या मूर्तीचे फोटो आपण का काढा ना, कोणी अडवलं नाही. पण तुम्ही येऊन स्वतः त्याचा अनुभव घेऊ शकता. म्हणून मंदिराच्या बाहेरचे आम्ही काही व्हिडिओ शूट केले आणि त्याचे फोटो घेतले. तर तिथे सहज ते जी बाहेर 2 मंडळी बसलेली होती भैरवबाबाच्या मंदिरच्या इथे आरे गावात, त्यांना आम्ही विचारलं की कसं काय इकडे, काय वातावरण आहे, कसं काय. तर ते बोलले हा आमचं पूर्णपणे आरे गाव जो आहे तो संपूर्ण भंडारी समाज आहे आणि आमचं हे जे मंदिर आहे ते किमान 400 ते 500 वर्ष जुनं आहे. म्हणजे अगदी पेशव्यांनी सुद्धा इथे येऊन भेट दिलेली आहे आणि तिथलं काहीतरी बांधकाम पेशव्यांच्याच काळी झालेलं आहे असं त्यांचं सांगणं होतं. आम्हाला पण आनंद झाला की एका एवढ्या पुरातन आणि एवढ्या जुन्या मंदिराला, जिथे पेशव्यांचेही पाय लागून गेलेले आहेत, अशा मंदिराला आमचेही पाय लागले. म्हणजे कोकणामध्ये काय हो, अखंड महाराष्ट्रामध्ये, पण आम्ही कोकण दौऱ्यावरती होतो त्याच्यामुळे मी आज कोकणामधलं बोलतोय. तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी कित्येक ठिकाणं जी आहेत जी अगदी त्याच्या बाजूला ही अफाट गर्दी, जे एकाने बघितलं ते दुसऱ्याने बघितलं, जे दुसऱ्याने बघितलं ते तिसऱ्याने बघितलं, तेच कॅमेरांमधून जिकडे तिकडे तेच. आणि अशा वेळेला ना अशा काही गोष्टी असतात जेवढ्या एवढ्या पुरातन काळातल्या, त्या आपल्या नजरेतून निघून जातात. म्हणून मी पूर्णपणे प्रयत्न केला की अशा काही गोष्टींमध्ये, अशा काही लोकांबरोबर आपण बोललं पाहिजे की ज्या गोष्टी कदाचित दुसऱ्या कॅमेऱ्यामधून सुटल्या असतील त्या आपल्या कॅमेऱ्यातून आल्या पाहिजेत. तर तो आम्ही प्रयत्न केला आणि आम्हाला अतिशय सुंदर म्हणजे आनंद झाला. आम्ही आरे बीचवरती न जाता आम्हाला ज्या मंदिरामध्ये पाय ठेवायला मिळालं ना, आणि जे तिथलं वातावरण होतं ते अनुभवायला मिळालं, तिथली शांतता, तिथलं ते त्या माणसांचं प्रेमाने आम्हाला त्या गोष्टी सांगणं, हे जे आम्हाला मिळालं ना,
त्याचाच आम्हाला खूप आनंद वाटला. येताना परत आरेवारेच्या इथलं अगदी संध्याकाळ अंधार पडेपर्यंत असणारी गर्दी पाहिली आणि पुढे वारेच्या समुद्रकिनाऱ्याच्या वरच्या टेकडीवरती आम्ही गाडी आमची साईडला थोडी थांबवली. तिथून 1-2 फोटो घेतले आणि थंडगार हवा अगदी मे महिन्यामध्ये त्या वारेच्या समुद्रकिनाऱ्यावरून येणारी जी हवा होती त्या टेकडीच्या दिशेने अतिशय सुंदर. म्हणजे त्या टेकडीवरती पुढे थोडंसं अलीकडे कॉर्न, त्याच्यानंतर ते मॅगी वगैरे असं सगळं काय बनवून देणारे छोटे छोटे स्टॉल पण लागलेले आहेत. तिथे बसायची पण व्यवस्था केलेली आहे. पण आम्ही थोडंसं म्हटलं गर्दीपासून थोडं लांब राहूया. काय तेच 10 माणसं 20 माणसं जिथून बघून जो समुद्र किनारा बघतायत त्याच गोष्टी आपण पण बघायच्या. म्हणून आम्ही थोडंसं त्यापासून लांब जाऊन थोडं एका ठिकाणी एका स्पॉटला आम्ही थांबलेलो होतो. तिथून झालं. तिथून मग नंतर परत गणपतीपुळ्यामध्ये गेले. 11 किलोमीटर डिस्टन्स आहे वारे बीचपासून. तर गणपतीपुळ्याला गेले. गणपतीपुळ्यामध्ये गणपतींचं दर्शन पण अगदी थोडीफार रांग होती पण ठीक होती. तर तिथे गणपतीचं दर्शन घेतलं आणि आम्ही ज्या ठिकाणी आम्ही हॉटेल बुक केलेलं त्या ठिकाणी गेलो. रात्रीचं जेवण झालं. रात्रीचे तिथे राहिले आणि सकाळी गाडी आम्ही कुडाळच्या दिशेने सोडली. कुडाळच्या दिशेने सोडली तर कुडाळवरून आम्ही पहिल्यांदा इथून मुंबईवरून जाताना कॉल केलेला निवती बीचसाठी. पण तिथे एक आमचे नातलग होते, हादगे परिवार. म्हणजे त्यांना तिथे भाई हादगे आणि त्यांच्या मिसेस ज्या आहेत त्या मंजू हादगे. काही यूट्यूब चॅनलनी त्यांचे व्हिडिओ पण आधी घेतलेले. पण हे आमच्या नात्यातच असल्यामुळे आम्हाला थोडंसं वेगळा पाहुणचार मिळाला. काही गोष्टी आम्हाला त्यांच्यासोबत जाणून घेता आल्या. त्या गावातलं वातावरण काय आहे. निवती बीच नाही, किल्ले निवती बीच सरळ जाते. ज्यावेळेला तुम्ही कुडाळमधून येता त्या वेंगुर्ला रोडवरती त्यावेळेला निवती बीचसाठी सरळ जाते आणि हे पिंगुळीच्या रोडने इकडे खालच्या साईडला उजव्या बाजूला खालच्या साईडला वळते. आणि ते किल्ले निवती अतिशय समुद्रकिनारा सुंदर. आणि त्याचं खास वैशिष्ट्य हे आहे त्या समुद्रकिनाऱ्याचं की जे तुम्ही ह्या वर्षी बघाल ना तो समुद्रकिनारा तो पुढच्या वर्षी नसेल. म्हणजे जर तुम्ही बाकीचे जर समुद्रकिनारे बघाल तर तुम्हाला सेम दिसतात. म्हणजे दरवर्षी तसाच दिसतो समुद्रकिनारा. ह्या निवती किल्ल्याचा जो समुद्रकिनारा आहे तिथला जो बीच आपण जो त्याला म्हणतो तो बदलतो. कधी फक्त खडकच असतात तर कधी हा वाळूचा डोंगर असतो. कधी 2 साईडला वाळूचा भाग येतो तयार होतो आणि मधून नदीसारखं त्याला रूप तयार होते. अशा प्रकारे सातत्याने बदलत राहणारा हा निवती किल्ला बीच. नक्की अवश्य पहा तिथे जाऊन. तर आम्ही इथून रात्रीचेच गेले आणि म्हणजे आम्हाला तिथे पोचेपर्यंत अगदी संध्याकाळ झाली. कारण की आम्ही कणकवलीमध्ये थोडे थांबलो. 2च्या दरम्यान आम्ही कणकवलीमध्ये पोचलेलो. कणकवलीला जानवलीमध्ये एक सुंदर लेफ्ट साईडला हॉटेल आहे. त्या हॉटेलचं तुम्हाला मी हे दाखवेन. कार्ड मी घेतलेलं आहे. आता मला नाव पटकन लक्षात येत नाही आहे. तर तिथे ते आम्ही थांबलो. तिथे जेवलो वगैरे आणि पुढे निघालो परत प्रवासाला. आणि खरोखर म्हणजे अगदी घरगुती टाईपचं जेवण आहे. का तुम्हाला सांगायचं तर नॉनव्हेज जर कोण प्रेमी असतील तर त्यांच्यासाठी अतिशय उत्तम. आणि आता सांगता पुढे राहून जाईल म्हणून
कणकवली स्टँडच्या अगदी समोरच्या साईडला, लेफ्ट साईडला, पेट्रोल पंपच्या समोर तिरफळ हॉटेल आहे. जर तुम्ही नॉनव्हेज प्रेमी आणि फिश, मोस्टली करून फिशचे जर प्रेमी असाल तर त्या तिरफळ हॉटेलला नक्की भेट द्या. अतिशय सुंदर, नवरा बायकोच दोघेजणं मिळून चालवतात. 2 हेल्पर आहेत वाटते सोबत त्यांच्या, पण तेच लोक संपूर्ण जेवण वगैरे बनवतात. अतिशय सुंदर जेवण. म्हणजे मी अगदी मालवण तारकर्लीला गेलेलो, कारण की सगळेजण म्हणायचे मालवण तारकर्ली, देवबाग वगैरे इथे जे फिश मिळतात ते अतिशय सुंदर मिळतात, अमुक तमुक अशा सगळ्या गोष्टी ऐकलेल्या. पण मला तर ते तिरफळमधलं जे जेवलो ते फार सुंदर वाटलं. शेवटी ज्याचा ज्याचा चवीचा भाग असेल, मला ते आवडलं. तुम्ही सुद्धा तिथे एकदा ट्राय करू शकता जर कणकवलीमध्ये तुम्ही जाताय. तर आम्ही त्या हॉटेलकडून निघालो जानवलीच्या, आणि पुढे आम्ही सरळ कुडाळ गाठलं. कुडाळ बाजारपेठेमधून सरळ त्या कुडाळच्या एस टी डेपोच्या समोरून आम्ही वेंगुर्ल्याचा रस्ता पकडला. वेंगुर्ला रोडला पुढे गेल्याच्या नंतर थोडंसं आम्हाला, काय गुगल आहे ना शेवटी, रस्ते 4 दाखवतो आणि परत अख्खा गावाला वळसा घालवतो. तर आमच्यासोबत पण तसं झालं. शेवटी गुगल बंद केला आणि मग नंतर एका दोघांना विचारत किल्ले निवती या बीचच्या इकडे, आम्ही ते हादगे परिवार आहे आमचं, त्यांच्या इथे आम्ही थांबलो संध्याकाळी. त्यांनी आमची एका चांगल्या हॉटेलमध्ये सोय करून ठेवलेली होती. तिथे गेल्याच्या नंतर मला कळलं की बाकीच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं असेल, प्रसाद दादाने पण एकदा त्याची शूटिंग केलेली आहे. हॉर्नबिल अतिशय सुंदर रिसॉर्ट आहे. रिसॉर्ट म्हणण्यापेक्षा एक तुम्हाला राहण्याची उत्तम सोय आहे. तिथे हट्स आहेत, त्यांचे बांधलेले काही 2-3 चिरेबंदी रूम्स पण आहेत. मात्र तुम्हाला बुकिंग कमीत कमी 5 ते 6 महिने आधी केलं पाहिजे. आम्ही तसं काही केलं नव्हतं, त्याच्यामुळे आम्हाला तिथे राहता आलं नाही. पण आमची दुसऱ्या ठिकाणी एका ठिकाणी सोय केलेली. त्याच्यानंतर आम्ही एक हॉटेल रुद्रा पण बघितलं तिकडे जाऊन, कारण की आम्हाला एक ओके नॉर्मल मीडियम टाईप असं एक हॉटेल मिळालेलं. AC रूम होती, पण ठीक होती, ओके होती. तुम्ही असे अचानक जर जाल आणि अचानक तुम्हाला जर काय सापडेल असं म्हणाल, जर तुम्ही 1 दिवस आधी ऑर्डर आधी सांगून, तर मग ते सीझनच्या वेळेला कठीणच आहे तुम्हाला चांगले हॉटेल्स मिळणं. रुद्रा पण बघायला गेलो. रुद्रामध्ये रूम्स फुल होते. ज्या दिवशी आम्ही घेतलेलं जे ठिकाणचं हॉटेल, आता त्याचे पण पैसे भरा, त्याचे पण भरा आणि 10 वाजता चेकआउट करा. म्हणून आम्ही जे हॉटेल घेतलेलं आम्ही तिथेच थांबलो. वाईट नव्हतं, सुंदर होतं, पण ओके होतं. असं म्हणजे वाव अशी फिलिंग येणारं नव्हतं. रुद्रा सुंदर आहे, हॉर्नबिल सुंदर आहे, आणि समुद्र किनाऱ्यापासून एकदम अटॅच असल्यामुळे समुद्राला तुम्हाला तो एक वेगळेच वाईब्स येतात त्याच्यामध्ये. तर ते आम्ही पाहिलं आणि ती रात्र काढून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी गोल्डन रॉक, जे निवती किल्ल्याच्या इथले समुद्राच्या काठावरचे, त्या बीचवरचे, ते पाहिले. त्याच्यानंतर एका खडकावरती बसून अगदी त्या लाटा खडकाच्या आतमध्ये येतात, जिथे तुम्हाला बसायला पण जागा आहे, तो पण स्पॉट दाखवू आम्ही. तर तिथे ज्या समुद्राच्या लाटा येतात, ते काय विलक्षण अनुभव आहे, तो फक्त तुम्ही तिथे गेल्यानेच तुम्हाला तो मिळणार आहे. माझ्या इथून तुम्हाला काही सांगण्याने तुम्हाला ते तेवढं कळणार नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल, फोटोज बघाल, तुम्ही जाणार त्याच वेळेला तुम्हाला तिथल्या सगळ्या त्या गोष्टी कळतील. त्या सकाळी आम्ही केल्या. हॉटेलवरती गेले, तिथून सामान घेतलं आणि भाई हादगे, आम्ही तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ. त्यांच्या मिसेस ज्या आहेत त्या नारळाच्या झावळांच्या पात्यांपासून अगदी सुंदर सुंदर हॅट, म्हणजे टोपल्या, त्याच्यानंतर बरंच काही, त्याच्यानंतर थर्मोकॉलपासून गदा वगैरे, ह्या अशा ज्या गोष्टी आहेत जे भाई हादगे बनवतात.
त्यांच्या मिसेस म्हणजे ज्यांना सगळेच जण मंजूताई बोलतात. मला तर आपलं नाव माहिती आहे, पण आमच्या प्रेक्षकांना एकदा आपलं नाव सांगा. तुमचं नाव? लक्ष्मी वासुदेव हातगे, हां राहणार किल्लेनी. हां. अच्छा, तर तुमचं असं म्हणजे इथे काय व्यवसाय वगैरे तुम्ही करता? व्यवसाय म्हणजे तसं आमचं एक छोटं समोर रस्त्यावर दुकान आहे. दुकान. त्याच्यामुळे थंड वगैरे असं काहीतरी ठेवतं, विकायचं असेल खाद्य बरोबर, वस्तू असते बरोबर. ती ठेवते. कधी शेंगा असतात आंब्याच्या सीझनला, आंबे वगैरे असं काही काही असं ठेवते विकायला. थंड वगैरे कोणी लिंबू सरबत मागितला तर तो देते, कोकम सरबत बनवून देते. बरोबर. असं तसंच कोणतरी आलं आम्हाला बाबा जेवण पाहिजे तर पण ते मी देऊ शकते जेवण करणार. बरोबर. म्हणजे तुम्हाला लोक इकडे आम्ही ऐकलं तर ते तुम्हाला सगळेजण मंजूताई बोलतात. हा हा मंजूताई म्हणून. हो. आणि भाई हातगे. हातगे. हो आणि त्यांचं तुमच्या मिस्टरांचा ह्याचा ना होडीचा व्यवसाय आहे ना? होळीच आहे. हो म्हणजे ते साईट सीन वगैरे जे सगळे करवतात, अगदी ते वेंगुर्ल्याचे जे सगळे पॉइंट आहेत, काय बोलतात त्याला ते आपलं लाईट हाऊस. बरोबर. लाईट हाऊस, म्हातारीची चूल, गोल्डनराव वगैरे असं सगळं ते. अच्छा, ते करवतात. हो. आणि मग नंतर जर समजा पर्यटक वगैरे असे आले तर तुमच्याकडून असे रूम्स वगैरे अवेलेबल करून दिले जातात. काही जर पर्यटकांना जर समजा तुमच्याकडे जर राहायचं असेल, अगदी गावाच्या पद्धतीमध्ये जर त्यांना अनुभव घ्यायचा असेल तर ते लोक, त्या लोकांना तुम्ही तुमच्या इथे पण आमच्या इथे राहायला घेतो आम्ही. काय असेल ते त्यांना जेवण काय सांगतील ते तसं मी बनवून पण त्यांना देते. बरोबर. ओके. आणि बाकी तुम्हाला अशी काहीतरी आम्ही मागे ऐकलेलं की तुम्हाला असे टोपल्या किंवा टोपी वगैरे असं विणण्याची आवड आहे? सगळं माझ्या मिस्टरांना तर सगळी आवड आहे. पक्षी पण बनवतात, हेलिकॉप्टर ते पण बनवतात. बरोबर. टोपल्या बनवतात, पर्स बनवतात, टोप्या बनवतात. अच्छा. परत ते कमान पण बनवतात असं डिझाईनचं वगैरे. बरोबर. असं सगळ्या वस्तू बनवतात. ओके. आणि तुम्ही अशी घरगुती लोणची वगैरे असं? हा, घरगुती लोणचं बनवते मी. कैरीचं छानपैकी घरगुती लोणचं बनवते. अच्छा. आणि सीझन मध्ये तुमच्याकडे आंबे वगैरे पण अवेलेबल असतात? हो. आहेत. असतात असं चांगले. आणि बिन औषधाचे आंबे आहेत. केमिकल वगैरे काहीच वापरत नाही. नुसते पक्के झाले की आणून फक्त गवत मध्ये ठेवायचे. अच्छा. असं बाकी काहीच वापर नाही त्याचा औषधांचा वगैरे. ओके. आणि ते कुळदाचं पीठ वगैरे असं हो. कुळदाचं पीठ पण तुम्ही? हो, पिठी बनवते. पिठी वगैरे. म्हणजे असं जर बघितलं तर कोकणातले जे सगळे घरगुती जिन्नस जे आहेत ते तुमच्याकडे सगळे तुमचे घरगुती अवेलेबल आहे? म्हणजे जर कोणाला जर इकडे यायचं असेल आणि राहायचं असेल आणि कोकणातला एक वेगळा आनंद जर अनुभवायचा असेल कोणाला, तर तुम्ही तो सगळ्या प्रकारे तुम्ही हजबंड वाईफ म्हणजे तुम्ही ते भाई आणि तुम्ही आम्ही करू शकतो. ओके. सीझन प्रमाणे काय आहे ना ते सगळं आम्ही करू शकतो. सीझन प्रमाणे. म्हणजे असं नाहीये की फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीतच आलं पाहिजे? नाही. अगदी गणपतीमध्ये, दसरा, दिवाळीमध्ये कुठल्याही सणाला जरी आले तर त्या प्रकारचे जिन्नस त्या वेळचे तुम्ही त्यांना देऊ शकतो आम्ही. हो. बरोबर आहे. तर आज आपण ह्या व्हिडिओमधून मगाशी आपण भाईंसोबत गेलेलो आपलं देवस्थानाकडे, काय ते देवस्थान डुंगोबा. तर डुंगोबाला गेलेले. तिथून आपण तिथल्या काही गोष्टी आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर ताईंबरोबर आता त्या जे काही करतात हा कुठल्याही प्रकारचा पेड व्हिडिओ नाहीये. कोकणातल्या प्रत्येक घराघरामध्ये एक व्यवसाय तयार व्हावा. असं म्हणतात ना की मराठी माणसाला कधी व्यवसाय करायला मिळालाच नाही, किंवा मराठी माणसाला बिझनेस हा कधी जमणारच नाही, व्यवसाय कधी जमणारच नाही. तर आपण अंतरंग महाराष्ट्राच्या निमित्ताने एक पहिलं पाऊल टाकतोय पुढे की मराठी माणूस कसा व्यवसायामध्ये येईल आणि त्याचा व्यवसाय वाढेल, यासाठी एक आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. नमस्कार ताई, तुम्ही आमच्या चॅनलवरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्या सुंदर प्रकारचं जेवण, घावणे आणि चटणी जर तुम्ही तिथे खाल्ले आहेत, मला वाटत नाही की अशा प्रकारचे घावणे एवढे लुसलुशीत, म्हणजे घावणे चावताना सुद्धा वाटत नाही की आपण घावना चावतोय. दिसायला तर प्रॉपर घावण्यांसारखा आणि इतका सॉफ्ट, नरम, आणि ती कैरी घातलेली ती खोबऱ्याची चटणी पोपटी रंगाची, अतिशय सुंदर. आम्ही तो त्यांच्याकडे नाश्ता केला.
हॉटेलवरतीही आम्ही नाश्ता सांगितलेलाच, तिथे आम्ही केला. आता ज्यांच्याकडे आम्ही राहिलो आहे की त्यांच्याकडून काहीतरी थोडंफार तर घेतलंच पाहिजे. तिथे करून सुद्धा आम्ही परत तिथे नाश्ता केला. मंजूताईंनी अतिशय सुंदर म्हणजे ते आंबे वगैरे त्यांच्या वाडीतले कापून वगैरे दिलेले आम्हाला. असा पाहुणचार कोण करतं मला वाटत नाही. दुसऱ्या ठिकाणी गेल्यावरती असं कोण पाहुणचार करेल. आज जर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी फिरायला जाता तर तिकडे 2 आंबे कोणी उचलले म्हणून सुद्धा लोक मारहाणीवरती येतात. जिथे असा एक परिवार आहे की स्वतःच आणून स्वतःच्याच झाडावरचे आंबे कापून तुम्हाला तिथे सर्व करतात आणि त्याचे चार्जेस पण नाही आहे. तुम्ही जेवायला जाताय तर जेवणाबरोबर तुम्हाला आंबे. लोक तर वेगवेगळ्या आंब्यांच्या प्लेटिंगचे पैसे चार्ज करतात. आमरस दिला तर त्याचे वेगळे वाटीचे पैसे चार्ज करतात. एवढं सामान्य आणि घरगुती जेवण. आणि सामान्य जरी असली ना तरी सुद्धा माणसं जरी ती सामान्य वाटली ना तरी सुद्धा ती आज माणसं सामान्य राहिलेली नाहीत. कारण की मी ज्या भाई हादग्यांबद्दल जे तुम्हाला बोलतोय ना त्यांच्याबद्दल आत्ताच जस्ट आपल्या गौतमी पाटील आणि भाऊ कदम यांचं नवीन गाणं आलं आहे. तर त्या गाण्याचे काही फोटोज तुम्हाला टाकेन, म्हणजे तुम्ही यूट्यूबवरती गेला सर्च केलं तर तुम्हाला ते कळेल. आणि ते भाई हादग्यांनी भाऊ कदमांसोबत काम पण केलं आहे. त्या गावातल्या काही मुलांनी त्या गाण्यामध्ये काम पण केलेलं आहे. आणि तिथे आम्ही ज्या होडीसोबत फोटो काढलेत होडीचे, मी तुम्हाला ते टाकीन होडीचे फोटो, त्याच्याच बाजूला ती होडी ठेवलेली होती, त्याच्यातच भाऊ कदमनी शूटिंग केलेली आहे. म्हणजे कोकण आहे ना आता व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने चाललाय पुढे. फक्त एवढंच आहे ना की जो जिथला आहे ना त्याला काम मिळालं पाहिजे. त्याने आपलं गाव सोडता कामा नये. आणि राज्य सरकारने ह्याचा पुरेपूर म्हणजे काय म्हणाल, राज्य सरकारने स्वतःहून असं केलं पाहिजे की त्या गावामध्ये बाहेरचं जाऊन कोणी उद्योगधंदा करता कामा नये. कारण की आम्ही पाहिलंय, आत्ताच मी तुम्हाला सांगतो, आत्ताच आम्ही या फिरताना आचऱ्याला आमची सासरवाड आहे, त्रिंबक गावची काही मुलं, मला बोलायला काही हरकत नाही कारण की त्या मुलांना काढलंय. आणि आज तिथे रिलायन्सचं जिओचं जे टॉवर वगैरे मेंटेनन्सचं जे काम होतं, आज बाहेरचे मारवाडी गुजराती आणि भैये आज त्या मुलाला काढले. त्या मुलांची कार्ड आहे, त्यांची आय कार्ड त्यांच्या खुंटीला टांगलेली आहेत घरामध्ये. आत्ता बोलवणार, उद्या बोलवणार, परवा बोलवणार. ती मुलं तिथे वाट बघतायत की आम्हाला पुन्हा कामावरती बोलवतील. 6 महिने त्यांना काम दिलं आणि आज पुन्हा तेच. त्यांना विचारणारं कोणी नाही आहे. त्या कंपन्यांना विचारणारं सुद्धा कोणी नाही आहे की बाबांनो तुम्ही असं का केलं. आमच्या कोकणातली स्थानिक मुलं डावलून तुम्ही बाहेरून मुलं का आणलीत, तुम्ही माणसं का आणलीत. आज ज्या वेळेला तुम्ही कणकवली, कुडाळ, देवगड भागात जाता त्यावेळेला तिथली दुकानं, तिथले कारखाने हे जर बघता आणि त्यावेळेला ती परप्रांतीयांची आहेत, वाईट वाटते. म्हणजे मराठी माणूस पैशाने कमी पडला. मराठी माणूस ना मेहनतीला कमी नव्हता, पैशाने कमी होता. त्याला संघटित होता आलं नाही. आणि संघटित न होण्याचं एवढं मोठं जर त्याला फळ मिळत असेल ना तर फार वाईट आहे या महाराष्ट्रासाठी, या मराठी मातीसाठी. कारण की पुढे मला वाटत नाही या महाराष्ट्रामध्ये कोणाच्या मराठी माणसाच्या प्रॉपर्ट्या, मराठी माणसाच्या जागा टिकून राहतील. विषयाला थोडंसं बगल जाते, पण मी तुम्हाला सांगतो, खरी मुंबई आहे नाही अगदी कुलाब्यापासून दादरपर्यंत. आणि ती मुंबई कॉस्मोपॉलिटन होती. नंतर मुंबईची सीमा वाढली. मुंबईमध्ये उपनगरं, जी गावं होती, साधी गावं होती, त्यांना उपनगरं बनवण्यात आली.
तिची वेस मुंबईची कुलाब्यापासून अगदी दहिसरपर्यंत, दहिसरपासून ठाण्यापर्यंत, ठाण्यापासून वाशीपर्यंत, मुंबई 1 ची मुंबई 2, मुंबई 2 ची मुंबई 3 आणि मुंबई 4, आता विरार पालघर. तुम्हाला जर माहिती आहे मुंबई कॉस्मोपॉलिटन आहे, तर मुंबईची दिशा वाढवायची गरज काय होती? ही छोटी छोटी गावं, त्यांना त्यांची नावं ठेवायची होती ना. त्यांची ओळख स्वतःची पुसून मुंबईमध्ये आणायची आणि मुंबई अखंड कॉस्मोपॉलिटन आहे म्हणून सांगायची आणि महाराष्ट्राचे लचके तोडत 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 मुंबई मोठी करायची. हा घाट कशासाठी? तिथे या सामान्य मराठी गरीब माणसाचा अधिकार काढून हिसकावून घेण्यासाठी. याचा विचार ना तुम्ही संपूर्ण, तुम्ही म्हणजे काय, मी पण त्याच्यामध्ये आहे. आज मला त्या कुठल्या गोष्टी जाणवतात म्हणून मी ह्या विषयासोबत बोलतोय. तुम्ही म्हणाल कदाचित अरे काय आहे, मी काय ऐकतोय. व्हिडिओ पुढे बघायचा नसेल तर तुम्ही जाऊ शकता, पण माझ्या मनात जी गोष्ट आली ना ती मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही पण जागे व्हा बाबांनो. मुंबईची दिशा वाढवण्यापेक्षा, मुंबई हे नाव सगळ्या भागाला देण्यापेक्षा मुंबईला तिथेच ठेवा ना आणि बाकीच्या शहरांची ओळख सांगा. म्हणजे ही सगळी बाकीची जी गावं आहेत ती कॉस्मोपॉलिटन होणार नाहीत. कारण की ह्या लोकांच्या डोक्यात आहे की मुंबई कॉस्मोपॉलिटन शहर आहे. मग त्या शहराच्या दिशा का वाढवत आहे? त्याला लिमिट घाला आणि बाकीच्या शहरांना शहरांची नावं द्या. आज तुम्ही मुंबई मुंबई वाढवत वाढवत त्या रोहापर्यंत चाललात. काय त्या रायगड जिल्ह्यातल्या त्या पूर्ण खालच्या पट्ट्यांची हालत झाली आहे. रायगड काय बोलताय. मी त्या रत्नागिरीमध्ये आरेवारेमध्ये जे बघितलं, तिथला जो पर्यटनाचा विकास जो बघितला, त्याच्यामधले जे व्यावसायिक बघितले, फार वाईट आहे. देवगडचं पण मी उदाहरण घेणार आहे. तिथल्या ज्या देवगडच्या एका मुलाने सांगितलं की आमच्या इथले आता जे आमची शाळा आहेत, मराठी शाळा म्हणजे इंग्लिश मिडियम आहे, त्याच्या पॅनलवरती गुजरातचे पटेल. का 20 वर्ष वखार व्यवसाय चालवला म्हणून तुम्ही त्या लोकांना पॅनलवरती शाळेच्या घेतला? तुम्हाला कोण घेतं काय बघा बाकीच्या राज्यांमध्ये. तिथे व्यावसायिक बना, व्यवसाय करा आणि तिथल्या लोकल शाळेच्या पॅनलवरती तुम्हाला कोण घेतं काय बघा. शाळेच्या नाही, विविध संस्थांच्या पॅनलवरती तरी घेतं काय बघा. शाळा तर फार मोठी लांबचीच गोष्ट राहिली. का विनाकारण? अरे ते लोक इकडे येत आहेत, कमवत आहेत, खात आहेत, बस झालं ना. कमवून इकडून परत स्वतःच्या राज्यामध्ये नेत आहेत, बस झालं ना बाबानो. इथली सगळ्याचीच माती करायची ठरवली का? मराठी म्हणून मराठी अधिकाराने काही स्वतःच्या हातामध्ये ठेवायचंच नाही. एवढे प्रगल्भ बुद्धीचे होत आहे. म्हणतातच ना, मराठी माणसाला तर नेहमीच सांगितलं जाते की विचार मोठे ठेवा, तुमचं मन मोठं ठेवा. अरे मन मोठं मोठं करता करता स्वतःच्या अंगावरचे कपडे सांडून निघून जायची वेळ आली. अजून किती मन मोठं करायचं? असो, बघा तुम्हाला पटलं तर घ्या. आणि राज्य सरकारला पण जर त्यांचं डोकं ठिकाणावर येत असेल तर मुंबई 1, मुंबई 2, मुंबई 3, मुंबई 4 ही नावं काढून टाका भावानो पहिली. आणि मुंबई जी 1 आहे ना, तिथे तिला मुंबई 1 न म्हणता तिला मुंबई म्हणा आणि बाकीची सगळी उपनगरांना त्यांची त्यांची ओळख मिळवून द्या. आणि ह्या सगळ्या उपनगरांना कॉस्मोपॉलिटन होण्यापासून वाचवा. कॉस्मोपॉलिटन शहर हे काय मोठं मेडल लावून खिशाला फिरण्याचं गोष्ट नाहीये. ही दुःखद बाब आहे की एका शहराची आणि एका राज्याची ओळख पुसली जाते त्याच्यामुळे.
त्याची भाषा पूर्णपणे संपुष्टामध्ये येते. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. ह्या विषयांवरती आपण कधीतरी पुन्हा बोलू. पण आज त्या किल्ले निवतीमधल्या भाई हादगेंबरोबर जो मला पुढे डुंगोबा, बऱ्याच जणांनी त्याच्याबद्दल बोललं आहे, काही व्हिडिओज वगैरे आहेत. अतिशय सुंदर ठिकाण, देवराई, अगदी त्या व्हाळाच्या बाजूला सुंदर, म्हणजे कुठल्याही प्रकारचं बांधकाम नाही, काही नाही. एक पाषाण ठेवलेलं आहे, पिंडी स्वरूपामध्ये आहे, बनवलेली पिंडी नाही आहे, नॅचरल पद्धतीची. तिथली एक तिथले जे मुख्य आहेत त्या विभागाचे, म्हणजे त्या डुंगोबाचं जे देवस्थान आहे, ज्यांच्या अखत्यारीत, म्हणजे त्यांच्या ज्या हातामध्ये आहे, तर तिथले त्या काकांनी एक सुंदर स्टोरी सांगितली आहे, ती तुम्ही ऐका. म्हणजे शळकोणाची आग कशी धुमता तशी धुमावून तो एकदम ह्या करणार, डायरेक्ट हात नाही घालणार, हळूहळू हळूहळू असो हात घालतालो. आणि त्याच्याकडे हे बकरे कोंबे हे नावा जबरदस्त चालतात. हैसर नाही, बाजूक 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 बरोबर. इथे फक्त गोडागिरी बसतात. बरोबर. इकडे हे घालतात, रक्ती घालतात, कोंबे बकरे. अच्छा, रक्ती. बरोबर. आणि इथे सगळा काय गोड पदार्थ, बरोबर. साखर, पेढे, बरोबर. नारळ. पुन्हा त्याचो एक अधिकारी तिकडे या दांडेकर दांडेकर म्हणा. आता आम्ही जाऊन इलो दांडेकराकडे. त्याका फरसाण, सुरापाणी म्हणजे दारू, भजी, रोटी बोटी म्हणजे मटण आणि भाकरी, पाव, भाकरी दांडेकराकडे त्याका मानतो. अच्छा, त्याचो दांडेकर मानतो. आणि आकडे गोड्याचं, ह्या गोडा देवस्थान. गोडा देवस्थान. बरोबर. म्हणजे अशा प्रकारे निसर्गामध्ये निसर्गाची जी शक्ती जी असतं, म्हणजे जी शक्ती जी असते, तर ती अशा प्रकारे वास करत असते. आणि कोकणातल्यांची जी जास्त करून श्रद्धा, अगदी टुंब उंच इमारतींप्रमाणे बनलेल्या मंदिरांपेक्षा कोकणातला माणूस जास्त विसावतो तो अशा शक्तींकडे आणि असल्या स्थानांकडे. जसं आपण पाहिलंय आणि आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करू, धामापूरचा जो कासरटक्का आहे तो पण आपण या व्हिडिओमध्ये घेऊ. म्हणजे ही जी देवस्थानं जी खरी, म्हणजे लोकांची ज्याच्यामध्ये श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही, अंधश्रद्धा नाही. घाटाच्या कडेपासून लोक ह्या देवस्थाना घेऊन बसतात, म्हणजे घाटावरले लोक. हो, आताच थोड्या वेळापूर्वी अलिबागवरून माणसं आली, अलिबागवरून माणसं आली. म्हणजे त्यांनी त्यांचं आडनाव सांगितलं गुंड म्हणून. होय. तर ते गृहस्थ आणि त्यांचा परिवार आज इथे येऊन गेला. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अलिबाग सारखा भाग कुठे राहिला, आणि आपला हा जो सिंधुदुर्गातला हे किल्ले निवती, वेंगुर्ला आज वेंगुर्ला आणि अलिबाग, हो, किल्ले निवती. तर किल्ले निवतीमध्ये पण अतिशय सुंदर अशी ठिकाणं आहेत. श्री डुंगेश्वराचं देवस्थान, श्री डुंगेश्वराचं, श्री डुंगेश्वर, डुंगोबा म्हणतात. डुंगोबा. तर हे श्री डुंगेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. डुंगोबा म्हणून खास यांची ओळख आहे. डुंगोबा म्हणा. तर कधी जर तुम्ही किल्ले निवतीच्या जवळपास आले तर इथल्या स्थानिकांना विचारून तुम्ही ह्या देवस्थानाचा लाभ जरूर घ्या. तर इतकं सुंदर ना कोकण म्हणण्यापेक्षा अखंड संपूर्ण महाराष्ट्र. तिथलं वातावरण प्रत्येकाचं वेगवेगळं असेल, तिथल्या भाषा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या असतील, पण महाराष्ट्र हा जितका सुंदर आहे ना, तितकाच ह्या गूढ देवस्थांनी आणि ह्या देवरायांनी, तिथल्या देवतांनी इतिहासामध्ये सुद्धा गाजलेला आहे. महाराष्ट्राचा फार मोठा इतिहास आहे. अगदी मी तुम्हाला सांगायला गेलो तर 3व्या शतकापासूनचा आहे माझ्याकडे डेटा, म्हणजे मी जी माहिती काढली आहे त्याच्या पद्धतीने. 6व्या शतकामध्ये महाराष्ट्र केवढा मोठा होता, म्हणजे अगदी जर तुम्ही बाकीचे व्हिडिओ सर्च केलात किंवा कुठे जर काही चाळलात इतिहासामध्ये, तर तुम्हाला दिसते की 6व्या शतकापर्यंत ह्या महाराष्ट्राचं नाव त्रय महाराष्ट्र होतं. त्रय महाराष्ट्र. आणि याची सीमा अगदी गुजरातच्या, म्हणजे नर्मदेच्या खालच्या आजच्या सुरत पासून
ओडिसापासून, तमिळनाडूपासून, कर्नाटकपासून पुन्हा आपल्या खालच्या सिंधुदुर्गच्या खालच्या गोव्याच्या पट्ट्यापासून पुन्हा असे मुंबईपर्यंत वेगवेगळे 3 राजवंश होते. आता ते पूर्ण डिटेलमध्ये सांगत नाही, पुन्हा कधीतरी. तो एवढा मोठा महाराष्ट्र आणि इतिहास फार जुना. अगदी म्हणजे जर शोध घ्यायचा जर गेला तर रठ्ठ म्हणजे त्यावेळचे जे इथले जे महाराष्ट्र प्रांतातले जे लोक होते रठ्ठ, त्या रठ्ठांच्या इतिहासापासून जर आपण जर केलं तर आपल्याला असं इतिहासात जाणून येते की भारत नंतर आहे आणि महाराष्ट्र पहिला आहे. भारताचा इतिहास नंतर आहे आणि महाराष्ट्राचा इतिहास पहिला आहे. म्हणजे एवढा जुना आपला हा महाराष्ट्र आहे. तर आम्ही हे डुंगोबा सांगण्याचं कारण हे आहे की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ज्या देवराया आहेत, तिथल्या ज्या निसर्गामधले जे स्थानिक देव आहेत, ती जी ऊर्जा आहे, ती जी शक्ती आहे, तिचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल ना तर त्या ठिकाणी गेल्याशिवाय तुम्हाला कळतच नाही. मी व्हिडिओमध्ये बघितलेले डुंगोबा डुंगोबा डुंगोबा, अरे बाबा डुंगोबा असे भगव्या पताका लावलेले दिसत आहेत, अशा वेली आहेत, झाडी आहेत, झुडपं आहेत. बघताना फक्त एक नॉर्मल असं वाटते की बाबा हा ठीक आहे, एक देवस्थान आहे दिसते. पण तिथे गेल्याच्या नंतर, तिथल्या लोकांच्या तोंडून ऐकल्याच्या नंतर आपल्याला हे कळून आलं की बाबा डुंगोबा म्हणजे नेमकं काय. तुम्ही फुल घालणार तर तिथली एक सुंदर कथा आहे, ती त्यांच्या तोंडून ऐका तुम्ही. कसं आहे, पान काढलं तरी त्याला ते शासन भरपूर आहे इथं. बरोबर. कारण त्या आजोबांनी माझ्या सांगितलं नाही तुम्हाला, इथलं पान हलवता किंवा काठी हलवता येत नाही. कोणी जरी कितीन बाहेर आला तरी त्याला नाक खाली वाकावंच लागतं इथं. बरोबर. आणि इथं असं आहे 365 तळ्याचा अधिकारी आहे. 365 तळ्याचा अधिकारी. हा, अच्छा. तो तळा तिथे आहे, तिथे तळा. बरोबर. आणि तो राखण करणारा सूर्य. अच्छा, राखणदार म्हणजे दांडेकर. हा. दांडेकर. आणि ह्या देवस्थान मेन. बरोबर. आणि असे साईडला गेला तर तुम्हाला इथे संपूर्ण घंटा मिळणार, जमिनीमध्ये गाडून गेलेले आहे. तुम्हाला प्रत्यक्षात पाहायच्या इथं इथे या आणि तिथे रास चाललेली आहे घंटेची, इथे रास चाललेली आहे. पण इथलं असं आहे की एकही वस्तू हल्ल्याची नाही जास्त वैली. बरोबर. आणि घेऊन गेलो जाणून बुजून तर तिथे ह्या पाळाच्या त्या वाटेत जाऊ त्याची कॅपॅसिटी नाही, कॅपॅसिटी नाही, त्याची हिंमत नाही होणार. हा. हिंमत नाही कारण होणार. असं शास्त्रानुसार झालेलं असं. बरोबर. पण ते केलं पण त्यांना ते शास्त्र ह्या जाऊ नाही, शक्य जाऊ नाही. तो बरोबर. आणून इथे ठेवले आणि सरा नेले. आणि पूर्णच्या पूर्ण त्यांची पिढी पण संपली असं आम्ही ऐकलं. हा, ही सत्य घटना आहे. बरोबर. आणि तसंच झाली शिरोड्यातून एक पाहुणा म्हणून आलेला, त्याच्या चपलातून काटा गेलेला. अच्छा. झाले तर 2 वर्ष जाऊन आहे तुला. तर त्या माणसानं ते आणून इतर काटा दिला देवाला. म्हणजे आम्ही पण पहिल्या आधी आपल्या चपला तपासतो, काटो भितूर हाकी राहतो. थोडक्यात म्हणजे रवी निमोजकर तुम्ही उन येईल त्याच्या पायासून चपलाचं काटो गेलो चपलाचं. आता काय त्याचा guarantee तिथे नाही त्रास पर्यटनाची. जाऊ लागलो. त्याच्यानंतर त्यांच्यानी चौकशी केली देवाची. त्याच्यानंतर आणून तो सर देवाचं दिले आणि काटो काढून. तसं माझ्या सुद्धा चपलासून गेलेलो काटो. आपलं नाव? उदय मेसर. आणि मला सांगितलं काटो मी स्वतः तुझ्याकडे दिलं माझी वाट सफाई करण्यासाठी. म्हणून ती मी येताना वाट सफाई करीत येते आणि वाट सफाई करीत जाते जाताना ती. त्यामुळे मला काय तरी येऊचाच लागतं. बरोबर. नाही आणि कारण खरोखर त्याच्यावेळेसून करून घ्यायचा असता तो त्याच्यावेळेसून करून घेता. बरोबर. आणि इथं नवस ध्वजा आणि हा ध्वजा म्हणजे पताका. हा. बरोबर. हाच तिचा मान असा आणि गोड काय ठेवता श्रद्धान ठेवा. बरोबर. आणि बाकी काही तुमका नाही. बरोबर. फक्त मेन तुका धुपारत आणि श्रद्धा. बरोबर. हे विश्वास ठेवा आणि येवं पुढ्यात आणि अनुभव घ्यावा. बरोबर. किती काय असलं संकट तरी तो एका क्षणात निभावून नेणारं असं. अशी शक्ती जागृत आणि देवी शक्ती ही एकच असा आणि एकमेवच हा. बरोबर. बरोबर. पूर्ण सिंधुदुर्गातून हा देवस्थान एक असा. बरोबर. तुम्ही निघत्या कासार टक्क्याचा बोललात तर एक कासार होता काकणा भरायचा. हो. त्याचा त्या गावच्या लोकांनी तिथं खून केला. बरोबर. आणि त्याला टाकलं तिथं मारून. बरोबर. त्याच्यानंतर ते स्वतः देवस्थान निर्माण केलं. तसं हा देवस्थान निर्माण केलेलं नाही आहे. ते स्थापन झालेलं आहे, तिथून येलंय ते. आजोबा बोलले ते मान्य आहे. बरोबर. आणि ते सांगितले की केळबाई म्हणून बरोबर. तिथेच हे भाऊ. तसंच एक रांगोबा असा आणि हे डुंगेश्वर डुंगेश्वर. म्हणजे 2 भाऊ एकत्र असताना ते रांगोबा तिथे राहिला मंदिरामध्ये. बरोबर. आणि हा येऊन इथे राहिला. इथे राहिला. पोचवायला आला ना त्याला ही जागा आवडली आणि शांतता वाटली म्हणून तो इथे स्थायिक झाला. बरोबर. आजोबाने तुम्हाला पूर्ण सांगितले ना त्याबद्दल मी हे करतो. नाही नक्की नक्की अगदी चांगली माहिती दिलात तुम्ही. आणि डुंगोबाकडे आम्ही तुम्हाला ह्यापुढे पाहायचं असेच येत इथे राहू. या.
ते पायाच्या इथे इथे या आणि झेंडीच्या मागे ते घंटा आहेत ना, ते घंटा झूम करून हे बघा किती आहेत ते बघा. ते मागचे घंटा घ्या झूम करून आणि इथे जर खातली ना रेडी आज शेकडो वर्षापासून इथे घंटा इथे लोक वाहत आहेत. बरोबर. कोणी वस्तू कुठेही नेऊ शकत इथे बघ घंटा अशा पडलेल्या आहेत हे घंटा घ्यायचे इकडून आणि किती जरी ह्या मातीमध्ये इथे आतमध्ये असतील गाडलेले आहेत संपूर्ण. पण लोकांची जे श्रद्धा आहे ना देवावरती, जसं म्हणतात ना शनी शिंगणापूरला लोकांच्या घरांना टाळी नसतात, नाही 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 दरवाजे इथं अगदी स्वतः मी उघडे जाऊन आलेलो आहे. असतात, उघडे असतात. हां. तिथे घरांचे दरवाजे उघडे आहेत, तिथे तर मातीमध्ये पडलेल्या घंटेना कोणी हात लावू नाही शकत. एवढं ह्या देवाचं कडक आणि जागृत देवस्थान. अगदी जागृत देवस्थान आहे असं. तर ते डुंगोबाचं देवस्थान, तिथे असणारं दांडेकर म्हणजे कित्येक ठिकाणी दांडेकरांना देवचार पण बोलतात. तर ते दांडेकरांचं ठिकाण सुंदर, अतिशय सुंदर. तेवढ्या परिसरामध्ये, तेवढ्या देवराईमध्ये जाताना आतमध्ये सुद्धा तुम्हाला तुमची चप्पल बाहेर काढून जावी लागते. आणि एवढ्या उकाड्याच्या दिवसांमध्ये सुद्धा तिथे आम्ही ज्या वेळेला गेलेलो त्यावेळेला अलिबागमधले गुंड परिवार, म्हणजे त्यांचं आडनाव गुंड आहे, तर ते परिवार अलिबागवरून, आता अलिबाग कुठे, ते किल्ले निवती कुठे वेंगुर्ल्यातलं, तर एवढा लांबचा प्रवास फक्त डुंगोबाची एक क्लिप त्यांनी कुठल्या व्हिडिओवरती बघितलेली आणि ती बघून त्यांनी तो नवस करण्यासाठी त्या डुंगोबाच्या इथे आलेले. म्हणजे इतक्या लांबून फक्त डुंगोबाचं दर्शन घेण्यासाठी तो परिवार तिथे आलेला. बघून आनंद झाला. आपण बाजूच्या तालुक्यांमध्ये असणारी माणसं सुद्धा तिथे जाऊ शकत नाही. आजपर्यंत एवढं प्रसिद्ध झालेलं डुंगोबाचं देवस्थान, एक राय, एक जंगल आपण पाहू शकत नाही. आणि ती माणसं इतक्या लांबून तिथे ते देवस्थान पाहण्यासाठी आली होती. फार खरोखर आनंद झाला. पावसाळ्यात तर तिथे जाणं कठीण असते, कारण की भयंकर ओढ्याला, त्या व्हाळाला पाणी येत असते जास्त, त्याच्यामुळे तिथे जाऊ नाही शकत. तर भाई हातगेंनी आम्हाला सांगितलेलं तिथून वाटेवरून जाता जाताना त्या ठिकाणी एका घराच्या बाजूला एक असं पाषाणसारखं एक चौथरा बनवलेलं आहे, तिथून त्या डुंगोबाला बत्ती लावली जाते. तिथून वाटच आहे, म्हणजे देवस्थान हे देवाकडे जी हे आहे त्यांचं काय पहिलं म्हणतात आपण म्हणजे हा जो रोड आहे, हा जो दगड आहे तिथे डुंगोबाची म्हणजे तिथे बत्ती वाटल्या तिथे दगड आहे अच्छा, तिथे दगड आहे. कारण तिथे कसं संध्याकाळचं तिथे जायला भेटत नाही. बरोबर, म्हणून इथून त्याची पूजा करतात. ओके ओके, चाल. मात्र ऊन असून दे, पाऊस असून दे, हिवाळा, काही कुठलाही हे असून दे, डुंगोबाला रोज तिथे बत्ती लागतेच लागते. त्याच्या नावाने, त्याच्या वाटेवरती तरी बत्ती लागतेच लागते. अशी कोकणामध्ये ना बरीचशी ठिकाणं आहेत, बरीचशी, जे आपण मागच्या वेळेला मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं कासार टक्का, तर त्या कासार टक्क्याचं पण आज कोकणामध्ये, संपूर्ण कोकणामध्ये प्रचलित आहे. अगदी घाटावरून, म्हणजे देशावरून सुद्धा माणसं तिथे येतात, आपले नवस पूर्ण करतात. तिथल्या सड्यावरती, सडावा म्हणजे असं पठार आहे, पठाराचा भाग आहे, त्या पठाराच्या भागावरती जातात, तिथे त्यांचं जो नवसपूर्ती करतात. काही बळीप्रथा आहेत, जो तो ज्याचा ज्याचा श्रद्धेचा भाग आहे. तर त्या कासार टक्क्याबद्दल पण अजून बऱ्याचशा स्टोरीज आहेत, मी त्या तुम्हाला सांगेनच नक्की. पण हा डुंगोबा, तर त्यांनी सांगितलेलं मला एक, ते तर पूर्ण तर तुम्ही त्यांच्याकडून ऐकाच. पण एक भाऊ आपल्या बहिणीला सोडायला त्या गावामध्ये येतो. अंधार होतो, रात्र होते, आणि त्या गावाच्या वेशीमध्ये देवाला वाटते की आपण आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी इथेच थांबावं. आणि तो डुंगोबा, त्या आई देवीचा भाऊ, तिथेच जो थांबला, तो तिथल्या संपूर्ण गावकऱ्यांच्या रक्षणासाठी थांबला. तिथे असं म्हटलं जाते की तो
पाहुण्यांना जास्त पावतो. पाहुण्यांना म्हणजे ज्या त्या गावातल्या मुली आहेत, ज्या इतर भागामध्ये दिलेल्या आहेत, त्या मुली लग्नाच्या नंतर आवर्जून तिथे त्या डोंगोबाला माहेरवासीन म्हणून त्याला भेट द्यायला येतात. म्हणजे ह्या सगळ्या ज्या माहेरवासिनी आहेत त्या डोंगोबाच्या बहिणी आहेत. आणि ते जे एक नातं आहे ना श्रद्धेचं, अगदी श्रद्धेमधून तयार झालेलं नातं, आणि त्या नात्यातलं प्रेम तुम्हाला पाहायला त्या डोंगोबाच्या इथे मिळते. सुंदर देवस्थान डोंगोबा, सुंदर राय. अशा राय आता कोकणामध्ये फार कमी आहेत. आमच्या गांगोच्या मंदिराच्या मागे एक अशी मोठी राय आहे, तिची पण आम्ही अशी ऐकलेली एक स्टोरी आहे. आम्ही तुम्हाला ती नक्की सांगू त्या रायबद्दलची. जसं आम्ही तुम्हाला पांगरडच्या रायबद्दल सांगितलं, तिथेही राय आहे. पांगरड हे मधलं जे देवस्थान आहे पांगरडचं, त्याच्याबद्दलचं पुन्हा जर असा विषय आला घेण्याचा तर आम्ही घेऊ. हॉरर 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 आज जिकडे तिकडे जे विनाकारण सगळ्या प्रकारच्या अशा स्टोऱ्या रचवून वगैरे जे सांगितल्या जातात ना, त्या भागांमध्ये आम्ही कधी जाणार नाही. आम्हीच तुमच्यासमोर एकही स्टोरी ह्या चॅनलवरती कधी रचवलेली आणणार नाही. जी आहे, जशी घडली आहे तीच आम्ही आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करू. ज्या घडलेल्या घटना आहेत त्या आम्ही तुम्हाला या चॅनलच्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न करू, त्या तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू. पण रचना केलेली एकही गोष्ट आम्ही तुम्हाला या चॅनलच्या मार्फत दाखवणार नाही आहे, कारण की हा अंतरंग महाराष्ट्राचा, आम्हाला हा महाराष्ट्र, तिथल्या गूढ काही गोष्टी असतील तर त्या असतील, तिथल्या ज्या काही चांगल्या गोष्टी असतील, ज्या काही समजा एक प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, त्या दोन्ही बाजू आम्ही तुमच्यासमोर प्रामाणिक जशा आहेत ना तशा ठेवण्याचा प्रयत्न करू. तर ह्या डोंगोबाचं आम्ही दर्शन घेतलं. अतिशय सुंदर देवस्थान, तुम्हीही जाऊन बघा. एकदा ह्या किल्ले निवती बीचला तुम्ही भेट द्या. तिथे भाई हादगे आहेत, मंजुताई आहेत, त्यांचे मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे. आवाटातली सुद्धा लोक कोण उभी राहायची नाही. बरोबर. म्हणजे 11च्या अगोदर बंद सगळं. बरोबर. कार्यक्रम असला तरी 11 पर्यंत. अच्छा. म्हणजे जर एकदम वाटेच्या बाजूला कुठेतरी कार्यक्रम असला ना तर तो तिथपर्यंतच ह्या करायचा. 11 पर्यंत चालू व्हायचं, नंतर बंद करायची. परत ते 2 वाजता चालू केला तरी चालेल. म्हणजे त्या एरिया म्हणजे एवढी त्यावेळेची लोक ह्या करायची 12 ते 2 म्हणजे 1 वाजेपर्यंत. पण ते 2 वाजल्यापासून परत चालू करायचे. हा. तर लग्नाचं कसं तेव्हा गावातच लग्न करायची ना, वाटा दिवसात वगैरे वगैरे असं काहीतरी करायचे ना. त्याच्यामुळे लोक ते तेव्हा जागी राहायची त्यावेळेला. बरोबर. त्याची हीच वाट होती कायमस्वरूपी. आता ही गरज झाली सगळं. आणि त्या भूतांच्या वरती म्हणजे ते किती प्रकारचे टाळे ते घालतात काहीतरी ते बोलले ना, 356 चाळ्यांचा अधिपती. अच्छा. म्हणजे चाळा म्हणजे बरोबर शक्ती असते. बरोबर. खरोखर तुमच्याबरोबर बोलून अगदी चांगलं वाटलं असं. आणि तुम्ही पण लवकरात लवकर काहीतरी म्हणताय ते चालू करताय, ते चालू करा. त्यांना आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. आणि तोपर्यंत जर काही कस्टमर, आम्ही तुमचा नंबर आणि खालती देऊ. बरोबर. कारण की अशी माणसं पाहिजेत त्या ठिकाणावरती गेल्यावरती समजवणारी. राहायला हॉटेलांमध्ये राहतात माणसं, येतात जातात, समुद्र किनारे फिरतात. समुद्र किनारे सगळीकडे सारखे तसं बघितलं तर. पण जर इथे आल्याच्या नंतर आजूबाजूचा इतिहास समजून काहीतरी सांगितलं अजूनही पर्यटक वाढू शकतात. पर्यटक म्हणण्यापेक्षा आपल्या ज्या महाराष्ट्रातल्या जी आपल्या मराठी माणसाला खास करून जी अर्धवट नॉलेज असते, म्हणजे एखाद्या ठिकाणावरून जाऊन येतात आणि जी मूळ माहिती जी तिथली घ्यायची असते, जे काही तिथून समजून घ्यायचं असते ते तिथेच राहून जाते. बरोबर. आणि फक्त 4 देखावे बघून निघून जातात. तसं होणार नाही. आपलं पुन्हा एकदा जरा या उन्हामध्येच उभे राहून आपण सांगूया लोकांना
इथे उभे राहूया पाहिजे तर सावलीला थोडे. हो चालेल. तर तुम्ही सांगू शकता तुमचं नाव पुन्हा एकदा. भाई हातगे राहणार किल्ले न्यूची मोबाईल नजीक आणि मोबाईल नंबर 94 20 30 71 99. आणि जर मोबाईल नाही लागला तर काही लँडलाईन नंबर आहे तुमच्याकडे? लँडलाईन नंबर आहे सर 299 861. 299 861. सुरुवातीला काय कोड वगैरे 02366 023 66 299 861. 299 861. या नंबरवर संपर्क साधायचा. तर ह्या अशा सगळ्या गोष्टींचा आम्ही त्या दिवशीचा डुंगोबा हे करून आम्ही संध्याकाळी निघालो आम्ही आमच्या आचऱ्यामधल्या त्रिंबक या गावी. माझी सासरवाड आहे तिकडे आणि त्याच्यामुळे मी त्रिंबकमध्ये बऱ्याच वेळा गेलेलो आहे. बऱ्याच वेळा तिथल्या देवस्थानांना भेटा दिलेल्या आहेत. आता देवळांचं कसं स्वरूप झालं आहे माहिती आहे का? आता देवळं आहेत ना, कौलारू देवळं नाहीशी होत चालली आहेत. कॉन्क्रीटची मंदिरं आता उभी होत चालली आहेत. सुंदर सुंदर देवळं बांधत आहेत. देऊळ सुंदर पद्धतीने बांधावं, देऊळ उभं राहावं, पण कोकणातली जी संस्कृती आहे ना कौलांची, ती जपावी. कोकणाची मला वाटते ओळखच आहे कौलांची घरं, चिरेबंदी किंवा मातीची घरं. आता पूर्वीची मातीची घरं आपण म्हणू शकतो की बाबा मातीचं घर राहिलं पाहिजे, मातीचं घर राहिलं पाहिजे, पण त्याला मेंटेन करण्यासाठी तेवढी जी माणसं पाहिजे ती मी बाबा माझा एकटा परिवार आणि माझा एक मूल अशा संस्कृतीमध्ये ते शक्य नाही आहे. मातीच्या घरांना जपण्यासाठी फार माणसं हवी आणि ती आज माणसं कोकणात नाही आहे. त्याच्यामुळे मी हे नाही म्हणणार की मातीचीच घरं पाहिजेत, मातीचीच देवळं पाहिजेत. चिरेबंदी घरं असावीत, चिरेबंदी देवळं असावीत, पण कमीत कमी त्या देवळांवरती, त्या घरांवरती आमच्या इकडे 4 कोणी नाही म्हणत, मला वाटते 4 पाकी घर म्हणतात. दुपाकी आणि 4 पाकी. दुपाकी म्हणजे ते मांगर टाईप आणि 4 पाकी कौलारू घर. तर अशी घरं असावीत असं मला तरी वाटते आणि ती एक कोकणाची ओळख आहे. नाहीतर मुंबईच्या जवळ आणि इतर ठिकाणी तर स्लॅबची घरं दिसतातच सगळीकडे. कोकण म्हणून काहीतरी वेगळी ओळख असावी. तर आम्ही आचऱ्याला आलो. आचऱ्याला अगदी म्हणजे ह्याच्या त्रिंबकला रस्त्याच्या किनाऱ्यालाच घर आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही म्हटलं चला आपल्या रेग्युलर वाटेवरती, म्हणजे नेहमीची आमची वाट आहे. आम्ही त्या त्रिंबक आचऱ्यामध्ये आले की पहिले आम्ही निघतो ते भराडीच्या दर्शनाला. तिकडे भराडी आईचं दर्शन घेतलं आणि आमचं मूळ गाव, माझं नाव दिनेश भोगले, जसं तुम्हाला आधीच माहिती आहे, आमचं भोगल्यांचं मूळ गाव आहे मसुरे. आमची तिकडे 12 वाडींचा तो मसुरे गाव आहे, त्याच्यात एक भोगलेवाडी आहे. आणि आमचं कुलदैवत ब्राह्मणदेव, तर तेही तिथेच असल्या कारणाने आम्ही भराडीचं पहिलं दर्शन घेऊन आम्ही आमच्या ब्राह्मणदेवाच्या दर्शनाला जातो. अतिशय सुंदर देवस्थान. ज्याप्रमाणे मी माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की भराडी आईचं अत्यंत जागृत देवस्थान कसं झालं, म्हणजे तिची निर्मिती कशी झाली. आणि बऱ्याचशा लोकांच्या व्हिडिओमध्ये पण आहे की ती भरडावरती सापडली, तांदळाचा जो वडा होता त्याच्यामधून ती आली आई, आणि मग नंतर ती स्थापित झाली. त्याच्यामुळे तिला त्या तांदळाच्या वड्याचा नैवेद्य दाखवला जातो आजही. ते भराडी देवीचं स्थान. फोटो मिळाला तर मी तुम्हाला तो हाही फोटो तुम्हाला भराडी आईचा आणि भराडी देवळाचा, भराडी आईच्या तुम्हाला देईन. तर तिथून आमचा तो ब्राह्मणदेव, ब्राह्मणदेवाची अशी स्टोरी होती की आम्ही जे भोगले आहेत ते पूर्वी बागलकोटमध्ये, कर्नाटकामधला भाग आहे बागलकोट, तिथे निजामाचे सरदार, आणि निजामाचे सरदार म्हणून त्या ठिकाणी कर्नाटकातल्या भागामध्ये निजामाच्या इकडे आम्ही सरदार म्हणून होतो.
आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळेला इकडे आंग्रेंनी आरमार उभं केलेलं त्यावेळेला त्याची सपोर्ट लाईन म्हणजे तिथला जो मालवणचा जो पट्टा होता त्या मालवण पट्ट्यातला परत देखरेखीची एक वेगळी गरज म्हणून तिथल्या भागाकडे, कारण की मला वाटते त्यावेळेला सावंतवाडी संस्थान आणि ते पण निजामाच्याच अंडर होतं आणि काही भाग मला वाटते त्यावेळेला ब्रिटिश आलेले होते आणि त्यावेळेला ह्या भोगल्यांना बागलकोटमधून मसुऱ्याच्या ठिकाणी आणण्यात आलं होतं आणि ज्यावेळेला तिथे आलेले त्यावेळेला तिथल्या काही लोकल, आपल्याला नावं नाही घ्यायची पण मला नावं माहिती आहेत, तर तिथल्या काही लोकल जे होते जे निजामाच्या सैन्याशी ते जे दुसरे होते ते मिळालेलेच होते आणि त्यांनी ह्या इथल्या त्या मूळ पुरुषाचा तिथे खून झाला म्हणजे त्या सरदाराचा आणि त्याच्यातून ते मूळ पुरुष म्हणून ब्राह्मणदेव हे स्थान उभं राहिलं आहे. तिथे मग नंतर कालांतराने खोदकामामध्ये तिथे मंदिराच्या आजूबाजूच्या जीर्णोद्धारामध्ये त्या मूळ पुरुषाच्या पत्नींच्या तिथल्या काही स्त्रियांच्या मूळ पादुका पण सापडल्या आणि त्याचं मग नंतर तिथे मूळ एक भोगल्यांचं घर आहे जे गणपती बनवतं त्यांच्या समोरच्या साईडला त्या पादुका प्रस्थापित केलेल्या आहेत, स्थापित केलेल्या आहेत. तर त्या तिथल्या त्या स्त्रियांच्या त्या काळच्या पादुका तिथे आहेत. अशी एक ही आम्ही जी जुनी ऐकलेली स्टोरी की बाबा आम्हाला कळलं मग नंतर आमचं भोगल्यांचं जे मूळ आहे ॲक्च्युली भोगे आणि भोगले अशा प्रकारे नाव आहेत तिकडे. तर ते काय होतं, इतिहास जाणून घ्यायला फार मजा वाटते. ज्यावेळेला तुम्ही असं वाटते आपल्याला की आपणही त्या इतिहासाचा कधीतरी भाग होतो, आपले पूर्वज त्या इतिहासाचे भाग होते, ऐकून आनंद वाटला की बाबा आम्ही कधी काळी शिवाजी महाराजांच्या सरदारांपैकी आमचं पण घराणं एक त्या ह्याच्यामध्ये होतं. आम्हाला तसं फारसं काही करता आलं नाही म्हणूनच म्हटलं की मनामध्ये कुठेतरी असते ना की बाबा त्या स्वराज्यासाठी तर लढता आलं नाही, शिवाजी महाराजांची त्यावेळेला साथ आपल्याला देता आली नाही. दिली असेल कितपत दिली असेल, जर आपल्या मराठी माणसाने जर खरोखर जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याला जर संपूर्ण साथ दिली असती तर आज महाराष्ट्राचा आणि आज या देशाचा इतिहास खरोखरच वेगळा असता. असो, चला बोलता बोलता बरेचसे विषय घेतोय. पुढे आम्ही मग नंतर तिथलं देवस्थान सगळं करून आम्ही त्रिंबकमधल्या रामेश्वर देवस्थानाकडे आलो. पूर्वीचंही मंदिर आम्ही बघितलेलं, कौलारू मंदिर होतं, छान होतं. आता कॉन्क्रीटचं मंदिर झालेलं आहे, RCC मंदिर आलं आहे, तेही छान आहे, सुंदर आहे. त्याच्यानंतर आम्ही पावनाई देवीकडे गेलो, सातेरी, पावनाई सातेरीचं दर्शन घेतलं त्रिंबकमध्ये आणि आम्ही पुन्हा घरी आलो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या प्रवासासाठी निघण्यासाठी. सकाळी आम्ही निघालो आणि आचरा बीच गाठला. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल वाडेकर काका, वाडेकर काका, वाडेकर काका. आम्ही वाडेकर काकांकडेच जायचं ठरवलं. बुकिंग वगैरे काही केली नव्हती. वाडेकर काकांकडे जाताना बुकिंग करावी लागते, पण मी बुकिंग केली नव्हती आणि आम्ही सरळ थेट निघालो वाडेकर काकांच्या घराच्या दिशेने. तिथे त्यांनी आता कायाकिंग, त्याच्यानंतर कांदळवन सफारी तर आधीपासूनच आहे. कायाकिंगच्या जवळजवळ 10-12 बोट कायाक्स आता घेतलेल्या आहेत त्यांनी. तर ती
कायाकिंग पण करायची होती, पण एवढं ऊन तापत होतं की ते कायाकिंग करण्याचं धाडसच झालं नाही. बरेच जण करत होते त्यावेळेला, कसे करत होते त्यांचं त्यांना माहिती. आम्ही वाडेकर काकांच्या मुलासोबत बोटीने निघालो. तोपर्यंत दुसऱ्या बोटीवरती वाडेकर काका होते. तिथे ते पूर्णपणे कांदळवन सफारीचं म्हणजे कांदळवनाबद्दल एक्सप्लेन करत होते. नंतर बोट चेंज करण्यात आली. आमच्या बोटीवरती वाडेकर काका आले. वाडेकर काकांकडे जायचं, कांदळवन सफारी बघायची, हे वेगळं पण काय? लोक वाडेकर काकांकडेच का जातात? पहिली तर तुम्हाला सांगू, वाडेकर काकी, त्यांचा मुलगा, ह्यांच्याबरोबर मी गप्पा मारल्या. अतिशय सुंदर लोक. म्हणजे मी वाडेकर काकींबरोबर बोलत असताना वाडेकर काकी मला एवढं बोलले की अहो, आपली लोक आपण आपलं आपलं म्हणून चालतो ना लोकांबरोबर, लोक तसं वागत नाही. तो येतात, पाण्याच्या बॉटल्स घेतात, आणि कित्येक पर्यटक, असं म्हणत नाही की सगळेच पर्यटक करतात, कित्येक पर्यटक ते पाण्याच्या बाटल्यांचे पैसे न देता पण निघून जातात. आपण एखादी गोष्ट एखाद्याने आणलेली आहे विकत, तो त्याचा व्यवसाय करतो आहे, त्याने ते पाण्याचे फिल्टर तर घरात लावलेले नाही आहेत, बॉटल्स घरात तो बनवत नाही आहे. मग तुम्ही लोकांनी तुमच्या सोयीसाठी ठेवलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या सोयीचे तुम्हाला पैसे द्यायला नको, ज्या गोष्टींचा तुम्ही वापर केला. तर वाडेकर काकींनी ना ही जी खंत बोलून दाखवली ना माझ्याकडे, ती मी तुम्हाला बोलतोय. तर अशी गोष्ट पर्यटकांनी पण, ज्यावेळेला आपण एखाद्या गावामध्ये एखाद्या ठिकाणी पर्यटक म्हणून जातो ना, आपण मेहनतीचे पैसे, आपले काम ज्यावेळेला तुम्ही काय 8 तास करत असाल, 10 तास करत असाल, त्याचा महिन्याला पगार तुम्ही मोजताना, मोजून घेताना, त्याही लोकांचा व्यवसाय आहे हो. त्यांना पण त्यांच्या मेहनतीचे प्रामाणिकपणे पैसे द्या, बस एवढीच विनंती. तर वाडेकर काकींबरोबर गप्पा मारल्या. वाडेकर काकींच्या काही ज्या गोष्टी आहेत त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने, त्या मी ह्या व्हिडिओसोबत देतोय, तुम्ही त्याही पहा. अंतरंग महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलवरती आपलं मी दिनेश भोगले स्वागत करतो. तुम्ही ही कांदळ सफारी जी चालू केली, आज ॲक्च्युली आपण आलेलो आहोत वाडेकर काकांच्या इथे, आणि वाडेकर काकांच्या इथे आज आम्ही कांदळ सफारी करणार आहोत. तर तुम्ही काकी आणि ह्या वाडेकर काकांच्या मिसेस आहेत. काकी, तुमचं नाव सांगा. प्रतीक्षा प्रमोद वाडेकर. अच्छा. तर आपल्याचा हा जो कांदळवन सफारी आणि तुम्ही जे हे कायाकिंग चालू केले, त्याला किती वर्ष झाली? 10-15-20 वर्ष चालू झाली. जवळजवळ 20 वर्ष झाली. चालू आम्ही आणि एका बोटीपासून सुरू केलं, प्रवास तुमचा पुढे पुढे आहे. पुढे. अच्छा. आणि लोकांच्या बाकीच्या व्हिडिओमध्ये पण तुमच्या ज्या काय प्रतिक्रिया होत्या म्हणजे लोकांच्या, त्या अतिशय चांगल्या आहेत. आणि सगळ्यांचं म्हणणं हेच आहे, आजही आमच्याबरोबर बोट सफारीबरोबर असणारे गृहस्थ वगैरे त्यांची जी मंडळी, तर त्यांनी पण सांगितलं की वाडेकर काकाच आम्हाला पाहिजे. सगळे लोक म्हणतात वाडेकर काका पाहिजे, वाडेकर काका पाहिजे. सगळे शोधत वाडेकर काकांनाच येतात गाडी घेऊन. बरोबर. आपल्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना आपण अजून काय सांगू शकता की इथे म्हणजे तुम्ही काय त्यांची सोय वगैरे, कारण की सगळेजण सांगतायत तुम्हाला काहीतरी सोय करा. हो. तर तुम्ही ती कधीपर्यंत करणार? सोय वगैरे आम्ही करू शकतो, पण जरा माणसं कमी असल्यामुळे जरा ते सोय काही करू शकत नाही. म्हणजे पण त्यांना पाणी वगैरे त्यांना पाहिजे तर प्यायला वगैरे आम्ही देतो. सगळं बाथरूम वगैरे आहे, सगळं आहे. बरोबर. वगैरे सगळी पर्यटकांची सोय आम्ही करतो त्यांची. बरोबर. बरोबर. गाड्या हँडल लावायला पार्किंगला जागा वगैरे आहे, सगळं आहे. तर जेवणाची वगैरे आम्हाला अजून आम्ही चालू नाही केलं. बरोबर. याच्या पुढे आम्ही करू. पण सगळ्या प्रेक्षकांचं हेच सांगणं आहे, आणि सगळे जे तुमच्याकडे इकडे जे आलेली आहेत लोक, त्यांचं हेच सांगणं आहे की आम्हाला वाडेकर काकींच्या हातच जेवायला आवडेल, पाहिजे जेवायला आवडेल. तर ते करा. आणि खरोखर फार सुंदर आहे. आणि मी ह्या महाराष्ट्रातल्या नव्हेच तर संपूर्ण देशातल्या प्रेक्षकांना हेच सांगेन की तुम्ही एकदा तरी जर आला नसाल, अनेक चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जर ऐकलं असाल वाडेकर काका, तर खरोखर सुंदर प्रकारे म्हणजे ते एक्सप्लेन करतात, ते माहिती देतात.
आणि वाडेकर काकींचा पण अगदी स्वभाव प्रेमळ आहे. लवकरात लवकर त्यांनी न्याहारीची कमीत कमी सोय करावी इथे. नाश्ता वगैरे मी सकाळचं देतो, मी सगळे नाश्त्याची देतात, सोय वगैरे नाश्ता. करतो, पण अगोदर ऑर्डर असली तर मी घावणे चटणी देतो, आंबोळी पोळी देतो. अच्छा. हा हा, आणि त्याच्यानंतर कांदे फळी पण देते. कांदे फक्त फळी. जेवणाची सोय नाही अजून केली. अजून नाही केली. त्याच्या अगोदर द्यायची, पण आता मी एकटी असल्यामुळे जेवण मी देत नाही. बाकी नाश्ता वगैरे सकाळचं देते. बरोबर. देव करो लवकरात लवकर जेवणाची आणि राहण्याची पण सोय इथे होऊ दे. आणि आमच्याकडून, आमच्या चॅनलकडून तुम्हाला तुमच्या या संपूर्ण प्रकल्पाला आमच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. मुलगा त्यांचा मुंबईवरून आलेला. एक मुलगा मुंबईलाच आहे, IT सेक्टरमध्ये काम करतोय. तेही मला काकी बोलल्या की आम्ही त्यालाही सोबत आता इकडे बोलवणार आहोत, की ह्या व्यवसायाला जर आता मोठं करायचं आहे तर आपली घरातली माणसांची जोड असणं फार गरजेचं आहे. सगळ्यांची अडचण होती की वाडेकर काकी तुम्ही चहा नाश्ता तर देता, जेवणाचं पण बघा. पण जेवणाचं बघण्यासाठी खरोखर कोकणातनं आज माणसं नाही आहे. परत कुठला तरी बाहेरच्याच राज्यांमधला माणूस बोलवायचा, त्याला कुक म्हणून इथे ठेवायचा, त्याच्यानंतर त्याने कुक म्हणून काही वर्ष काम करायचं, त्याच्यानंतर तुमच्याच समोरच्या परड्यांमध्ये दुकान थाटायचं आणि तुमच्याच समोर एखादं आव्हान उभं करायचं धंद्याचं. म्हणजे तुम्ही सुरुवात करायची, तुम्ही स्वतःच्या खिशातला पैसा लावायचा, ह्याला बाहेरून इकडे आणायचं, ह्याला त्याच्या कामाचा मोबदला द्यायचा आणि त्याने तो कामाचा मोबदला जमा करत करत बाजूचा परत स्वतःच्या गावातून पैसा आणून तुमच्याच समोर तुम्हाला आव्हान तयार करायचं. ही गोष्ट मात्र वाडेकर काकींची माझ्या चांगलं लक्षात आली की त्यांच्या राज्यांमध्ये त्यांच्या जमिनी शिल्लक आहेत, त्यांच्या जमिनीमध्ये तेच रोजगार आहेत. म्हणजे त्यांच्या जमिनीमध्ये त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध आहे, रोजगारामधलं इन्कम पण त्यांच्यासाठीच उपलब्ध आहे. इथे मात्र तसं नाही आहे. इथल्या जमिनींमध्ये रोजगार त्यांच्यासाठी, रोजगारातलं इन्कम पण त्यांच्यासाठी, आणि आपले मात्र लोक बघायला. चला, वाडेकर काकींचं अतिशय सुंदर, म्हणजे त्यांचं मला म्हणणं पटलं की जर बाबा जे काय होईल ना ते आपल्या हातून आपणच करायचं, दुसऱ्याची मदत नाही घ्यायची. आपल्याला नाही होत ना, आपण सरळ सांगायचं की ते बघा तुम्हाला तिकडे जेवण मिळेल, ते बघा तुम्हाला तिकडे राहायची व्यवस्था होईल, तुम्हाला जी गोष्ट माझ्याकडून हवी आहे ना ती मी तुम्हाला देऊ शकते. आज वाडेकर काका, त्यांचा मुलगा आणि त्यांच्या त्या काकी आणि एक सोबत मला वाटते कोणतरी पुतणे आहे त्यांचा, हे 4 जण मिळून आज ते चालवत आहेत. आपलं नाव? मी भाग्येश वाडेकर, वाडेकर काकांचा मुलगा आहे. मी एक वाडेकर काका कांदळवन सफारी करतो. त्यामध्ये आमच्या इथे एक कांदळवन सफारी असते, ती एक 40 ते 45 मिनिटाची सफारी असते. त्यामध्ये कांदळवनाबद्दल माहिती देतो आणि आतमध्ये कांदळवनात घेऊन जातो. आणि एक इथे संगम पॉईंट आहे आचऱ्याचा, तो दाखवला जातो. एक ती झालं, एक कयाकिंग आहे, बोटिंग. कयाकिंग म्हणजे स्वतः बोटी चालवायच्या असतात त्या. एक स्वतः बोट चालवण्याचा त्यामध्ये एक्सपिरियन्स भेटतो. आणि जर थोडं जरा मँग्रोवच्या जवळ जाता येतं कांदळवनामध्ये कयाकिंग. एक अजून एक ॲक्टिव्हिटी, लाईट हाऊस ट्रॅकिंग. हे म्हणजे ट्रॅकिंग असतं, एक 40 मिनिटात ट्रॅकिंग करतो आम्ही तिथेमध्ये. त्यामुळे ट्रॅकिंग करून जाऊन लाईट हाऊसपर्यंत जातो. परत एक डॉल्फिन सफारी पण असते, ती पण सकाळची असते थोडी, ती 7 ते 10 पर्यंत आम्ही घेऊन जातो डॉल्फिन सफारीला. आणि एक ॲक्टिव्हिटी आहे ती फिशिंग पकडणं आहे. पारंपरिक पद्धतीने कशा फिशिंग केली जाते, मासेमारी कशी केली जाते समुद्रामध्ये, खाडीमध्ये, आणि कशी घर टाकून पाक कसा असतो, पाक आहे ते पण दाखवतो फिशिंगमध्ये. बरोबर. पण वाडेकर काकांचं आज खरोखर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये आज नाव झालेलं आहे. आणि त्याच पद्धतीचं त्यांचं इथलं जे काय राहणीमान आहे, काय आहे, आणि इथला जो त्यांचा रोजचा जो वावर आहे, म्हणजे रोजचं जे त्यांचं सगळं काही कार्यक्रम आहे, तो अगदी जवळून बघायला तुम्हाला पूर्णपणे अगदी तुमचा दिवस जरी त्यांच्या इथे जर तुम्ही काढायचा प्रयत्न केला किंवा जर घालवायचा तुम्ही जर ठरवला तर तुमचा वेळ कधी संपूर्ण दिवस जाईल हेही तुम्हाला कळणार नाही. कारण की ही जी माणसं आहेत ना, जसं आता हे वाडेकर काकांचे मुलगे आहे, त्यांची आई आहे, त्याच्यानंतर स्वतः वाडेकर काका आहेत, तर ते इतकं सुंदर प्रकारे एक्सप्लेन करतात. सगळ्या इकडच्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील, काय असेल, इथल्या वातावरणाबद्दलची जी सगळी काय माहिती जी देतात ती इतकी सुंदर आहे ना. तर ती जी
माहिती असेल आणि ते त्यांचं जे प्रेम असेल, प्रेम जे आहे ते तुम्हाला जर अनुभवायचं असेल ना, तर खरोखर तुम्हाला एकदा तरी ह्या वाडेकर काकांच्या निवासस्थानी यावं लागेल आणि त्यांच्या हे जो काही गोष्टी आहेत त्यांच्या त्या तुम्हाला अनुभवाव्या लागतील. तर आज आपण तुमचं पुन्हा एकदा नाव सांगा. भाग्येश प्रमोद वाडेकर. प्रमोद वाडेकर. भाग्येश प्रमोद वाडेकर. म्हणजे वाडेकर काकांचं नाव प्रमोद वाडेकर आहे. अच्छा, तर चला आज आपल्याला वाडेकर काका जे आपल्याला आजपर्यंत माहिती होतं, तर वाडेकर काकांचं नावही आपल्याला माहिती पडलेलं आहे की प्रमोद वाडेकर, भाग्येश प्रमोद वाडेकर आज आपल्याबरोबर इथे बोलत होते. त्यांच्याकडून जी आपण छोटीशी माहिती घेतली त्याची माहितीच्या याच्यामध्ये तुम्ही या माहितीच्या आधारे इथे या. वाडेकर काकांचा आम्ही नंबर देऊ, तुमच्याकडे तर असेलच, इतरही व्हिडिओवरती ते नंबर आहेतच. आणि तुम्ही ह्या कांदळ सफारी बरोबरच इतरही जे काय ऍक्टिव्हिटीज आहेत त्याचा तुम्ही अगदी मनमुरादपणे तुम्ही अनुभव घेऊ शकता. तर या अंतरंग महाराष्ट्राचा या युट्यूब चॅनलकडून वाडेकर काकांच्या या मुलाचं आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि धन्यवाद. असो, सुंदर म्हणजे वाडेकर काकांचे काही मधले शॉर्ट्स आहेत. मला माईक त्यांना देता आला नाही, त्याच्यामुळे ते जे काही स्टोरी सांगत होते त्याच्या मधले क्लिप मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवीन. वाडेकर काकांबरोबर जर तुम्ही जाताय ना फिरायला, तर वाडेकर काकांबरोबर तुम्ही कांदळवन बघायला जाऊ नका. तर वाडेकर काका माणूस कोण आहेत ना आणि काय आहेत, कशा प्रकारे आहेत, किती दिलखुलास गप्पा मारतात ना. तुमचा स्वभाव असला पाहिजे दिलखुलास गप्पांना साथ देण्याची, त्यांच्याबरोबर बोलण्याची. तर तो तुमचा जो 1 तास 1.25 तास जे अगदी तुम्हाला तिथला जो काय भाग परिसर फिरवतात त्या व्यवस्थित माहिती सोबत अगदी व्यवस्थित, म्हणजे अगदी बोलता बोलता तुमच्यासोबत तो प्रसंग येईल काय नाही माहिती नाही, कारण की तुम्ही त्यांना कशी साथ देता त्याच्यावरती प्रसंग अवलंबून असतो की पुढे काय काय घडणार आहे. तुम्ही जर ती साथ दिलात त्यांना तर प्रसंग अजून खुलून जातो. अगदी 1 तासामध्ये संपणारी सफर 1.5 तासाची कधी होते तेही कळत नाही. त्यांनाही मजा येते ना, तेही माणसं आहेत ना, तीही माणसं आहेत. अगदी कॅसेटसारखं रेकॉर्डिंग वाजवण्यापेक्षा त्यांनाही बोलायला, जर तुम्ही जर 4 शब्द बोलला तर त्यांनाही वेगळं बोलायला आवडेल. नाहीतर काय, तुम्ही जर शांत गोळ्यासारखे बसलेलं असाल तर तेही अगदी त्यांची ती रेकॉर्ड कॅसेट आहे ती वाजवणार आणि तुम्हाला 1 तासामध्ये आणून सोडणार. आम्ही पण 1 तासाच्या सफारीवरती गेलेलो आणि 1.5 तास फिरत राहिलो. वाडेकर काकांना सुद्धा मजा आली आमच्याबरोबर बोलताना. त्यांनी पण त्यांची काय ते सासू आणि सुनेबद्दलची काही ज्या कॉमेडी होती, थोडीशी काही डायलॉग्स होते ते त्यांनी ऐकवले आम्हाला पण मजा आली. आम्ही पण त्यांना सांगितलं पुढच्या वेळेला काहीतरी नवऱ्या लोकांवरती पण बोला, सासू आणि सुना दोन्ही बायका, आम्हा नवऱ्यांवरती आणि सासऱ्यांवरती पण काहीतरी बोला. ते बोलले बोलायला काय हरकत नाही. हा जर व्हिडिओ जर माझ्या बायकोने बघितला तर मला खाली संध्याकाळची आणि भाकरी मिळते ती बंद व्हायची जेवायची. म्हणजे एवढे मजेशीर प्रसंग. तर कोकणातला तोही एक कांदळवन सफारी आमची झाली. इच्छा होती आमची किल्ले निवतीवरून ते म्हातारीची चूळ वगैरे बघायला जायची, पण या 13 मेला नेमकं वादळाच्या कारणास्तव पोलीस बंदोबस्त लागला आणि बोटी बंद झाल्या. तर असा हा तिथला आमचा छोटा मोठा प्रवास होता. तो प्रवास संपवून आम्ही सरळ थेट परत आचऱ्यामध्ये आले आणि सकाळी पुन्हा निघाले थेट आम्ही ह्याला देवगड गडितामाना. तिथे ॲनाकोंडा मूवीची शूटिंग झाली होती. ॲनाकोंडा आला तर घाबरायचं नाही, बोटीत येणार नाही. शूटिंग नाही झाली होती म्हणून साधारण तसा स्पॉट आहे. त्यांच्या पानात पण माशांचं अन्न, ही पानं सुकली की खाली पडतात, ती कंपोज होतात, त्याच्यात ग्लुकोज आहे, प्रोटीन आहे. त्याच्यामुळे जवळजवळ समुद्रातले 80% मासे या झाडांच्या पानात मिळणारे अन्न, सुरक्षित ठिकाण आणि या झाडांची सावली, म्हणून समुद्रातले 80% मासे इथे येऊन पिल्लांना जन्म देतात किंवा अंडी घालतात. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं मॅनग्रोव्ह हे माशांचं जन्मस्थळ किंवा पाळणा घर असं म्हटलं जातं. या पूर्ण वाढीच्या मॅनग्रोव्हच्या झाडांना जमिनीत 10,000पर्यंत मुळं आहेत. एक झाड 3 ते 4 गुंठे जमीन व्यापून ठेवतं. त्याच्यामुळे मोठमोठी वादळं, पूर, महापूर, भूकंप, सुनामी, किनाऱ्याची धूप होण्यापासून आणि किनाऱ्याजवळच्या लोकांची सुरक्षितता राखण्याचे महान कार्य ही झाडं करतात. त्याच्यामुळे मॅनग्रोव्हला किनाऱ्यांची
भारतातला जीवनरेखा असं म्हटलं जातं. आपल्या 0 पासून 50 वर्ष वयाच्या माणसाला विकत घ्यायचा झाला तर 7 कोटी रुपयाचा ऑक्सिजन लागतो. आज आपल्याला निसर्ग किंवा ही सगळी झाडं मोफत ऑक्सिजन पुरवत आहेत. कोरोना काळात 300पेक्षा पण 900 पट बारीक विषाणू त्याने अख्ख्या जगाला ऑक्सिजनचे काय ते महत्त्व समजावून दिलं. आज जगातल्या 92% लोकांना शुद्ध आणि स्वच्छ हवा मिळत नाही आहे. दूषित हवेमुळे दरवर्षी जगातले 70 लाख लोक अकाली जग सोडून जात आहेत. जगातल्या अतिप्रदूषित 100 शहरांपैकी 39 प्रदूषित शहरे आपल्या भारतात आहेत. आज आपल्या निम्म्या भारताची हवा 10 पट अधिक प्रदूषित झाली आहे. दिल्लीची हवा तर गॅस चेंबर झाला आहे. मुंबईची हवा सुद्धा त्याच दिशेने मार्गक्रमण करते आहे. आणि ही सगळी झाडं साध्या पोटदुखीपासून यडपर्यंत औषधी झाडं आहेत. नाही म्हणलं तरी जगात एक 5 लाख प्रकारचे वनस्पती प्रकार असतील तर त्याच्या किमान 5,000 तरी औषधी असतील. पहिले आपले चरक ऋषीमुनी होते